Hello friends, let's discuss our third part about our topic voyaging towards excellence. So we have already completed our two parts of this topic, and so the remaining part now we're going to discuss through this video. So we are on page number 82 and the last paragraph we were discussing. Coming back to my groups in IIT, my friends were not only more intelligent than me, but they were very well read. म्हणजे या ठिकाणी ते असं म्हणतात की IIT-मधल्या त्यांच्या ग्रुपबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे मित्र हे जास्त हुशार नव्हते, तर ते केवळ त्यांच्यापेक्षा हुशारच नव्हते, तर ते बहुश्रुत होते, म्हणजेच ते वेल रीड असे होते. त्यांनी अनेक विषयांचं वाचन केलेलं होतं. त्यांच्यासारखेच ते इंटेलिजंटसुद्धा होते. दे हॅड इंटरेस्ट इन ऑल दी सब्जेक्ट्स लाईक सायन्स, टेक्नॉलॉजी, सोशिओलॉजी, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, अँथ्रोपॉलॉजी, आर्किओलॉजी, पॉलिटिकल सायन्स एक्सेट्रा. म्हणजे त्यांना सगळ्या प्रकारच्या विषयांचं नॉलेज होतं, त्याच्यामध्ये त्यांना रस होता. सो या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या विषयांची नावं दिलेली आहे. त्याच्यात आपल्याला माहीत असलेले विषय सायन्स आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचबरोबर समाजशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, तत्त्वज्ञान आहे. आणि इथे एक न्यू वर्ड आलेला आहे अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र, आणि आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्वशास्त्र, आणि पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र. अशा सर्व विषयांच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट होता. Our group was interested in all of these branches apart from all the fine arts such as music, literature, painting. तसं हे वरील विषयांमध्ये तर त्यांना आवड होतीच, पण अनेक इतर ललित कलांमध्ये सुद्धा म्हणजे संगीत, साहित्य, चित्रकला अशा ह्या फाईन आर्ट्समध्ये म्हणजे ललित कलांमध्ये सुद्धा त्या सगळ्या ग्रुपची आवड होती. इन शॉर्ट, आवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑलमोस्ट एनिथिंग अंडर द सन अँड विच कन्सर्ट ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. म्हणजे असं म्हणायला गेलं तर इथे एक निवड आलेलं आहे बघा, एनिथिंग अंडर दी सन याचा अर्थ होतो सर्व गोष्टींची, म्हणजे एनिथिंग ॲट ऑल असा त्याचा मिनिंग त्या शब्दाचा आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. म्हणजे त्यांना सर्वच शाखांच्या बाबतीमध्ये, सर्वच विषयांच्या बाबतीमध्ये त्यांना रुची होती, त्यांना आवड होती. थोडक्यात या जगात अस्तित्वात असलेल्या आणि मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीची आपल्या ह्या ग्रुपला आवड होती. सो जवळजवळ प्रत्येक गोष्टीची या अर्थाने इथं हा निवड आलेला आहे. एनिथिंग अंडर दी सन मीन्स एनिथिंग ॲट ऑल अशा अर्थाचा तो वर्ड आहे. आय वॉज इमिजिएटली अट्रॅक्टेड टू दी ग्रुप अँड डेव्हलप्ड इमेन्स अँड डीप इंटरेस्ट इन ऑल दी ब्रँचेस ऑफ नॉलेज. ते म्हणतात की या ग्रुपबद्दल मला एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं आणि त्यांच्याबद्दल मला अगदी इमेन्स आणि डीप असं इंटरेस्ट वेगवेगळ्या ज्ञानाच्या ब्रँचेसमध्ये, शाखांच्यामध्ये क्रिएट झाला. त्यानंतर ते पुढे म्हणत आहेत नन ऑफ दिस सब्जेक्ट्स वर पार्ट ऑफ अवर करिक्युलम ॲट IIT. सो हे जे विषय इथे सांगितलेले आहेत हे त्यांच्या IITच्या अभ्यासक्रमाचा कुठेही पार्ट नव्हते, भाग नव्हते. बट अगेन आय नेवर स्टडीड फॉर स्कोरिंग मार्क्स इन एनी एक्झामिनेशन. यापैकी कोणत्याही विषय IITमधल्या आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हताच, पण मी कोणत्याही परीक्षेचा अभ्यास फक्त गुण मिळवण्यासाठी कधीच केलेलं नाही. हे आपण आधीच आपल्या पहिल्या काही पॅरेग्राफ्समध्ये त्यांच्याबद्दल डिस्कस केलेलंच आहे. हिअर वॉज अ सी ऑफ नॉलेज इन फ्रंट ऑफ मी विच आय थॉट वॉज नेसेसरी टू पास दी एक्झामिनेशन ऑफ लाईफ विच वॉज फार मोर इम्पॉर्टंट दॅन जस्ट पासिंग IIT एक्झामिनेशन. तर आपल्या ह्या रायटर्ससाठी फक्त एक्झाम पास करणं हे एवढाच त्यांच्यासाठी उद्देश नव्हता. फक्त परीक्षेचा अभ्यास हा फक्त गुण मिळवण्यासाठी त्यांनी कधीच केला नाही. तर त्यांच्या मते त्यांच्यासमोर जो काही ज्ञानाचा सागर होता तो केवळ IIT परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा जीवनाची परीक्षा त्यांना कशी देता येईल यासाठी कायम त्यांनी हा अभ्यास केलेला आहे, आणि तो त्यांना जीवनाची परीक्षा देणं त्यांना अतिशय महत्त्वाचं वाटत होतं. नेक्स्ट असं ते म्हणतात की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिकम अ मास्टर ऑर अन एक्सपर्ट इन ऑल दीज सब्जेक्ट्स. खरं तर सगळ्याच विषयांच्यामध्ये एक्सपर्ट बनणं, मास्टर बनणं ही गोष्ट थोडीशी कठीणच आहे. बट इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू अंडरस्टँड ॲटलिस्ट दी बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मोस्ट ऑफ दीज सब्जेक्ट्स. पण त्यांच्यासाठी या बहुतेक विषयांची जी लिस्ट मग अशी आपण पाहिली त्या विषयांमधील किमान मूलभूत तत्त्व तरी समजून घेणं त्यांना महत्त्वाचं वाटत होतं. सो ही गोष्ट त्यांच्यासाठी महत्त्वाची होती. सो बेसिक प्रिन्सिपल्स म्हणजे मूलभूत प्रत्येक विषयाची मूलभूत तत्त्व शिकणं त्यांना इम्पॉर्टंट वाटत होतं. सो एनी ऑफ अस कुड इझिली
top the GRE examination and migrate to the US. ते म्हणतात की आमच्या ग्रुपमधला कोणताही विद्यार्थी, कारण ते टोटली ब्रिलियंट पर्सन्स होते, त्याच्यामुळे ते अगदी इझिली GRE एक्झाम म्हणजेच ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन इझिली पासआउट करू शकले असते आणि USला ते स्थलांतरित होऊ शकले असते. हावेवर दॅट थॉट नेवर इवन टच्ड अवर माइंड्स. पण हा विचार कधीही त्यांच्या डोक्यामध्ये आलेला नाही आहे. टू अंडरस्टँड दी वर्ल्ड अँड हाऊ इट वर्क्स अँड सर्विंग इंडिया अँड हाऊ पीपल वॉज फार मोर इम्पॉर्टंट टू अस. पण ह्या सगळ्या ग्रुपसाठी जगाला समजून घेणं, हे जग कसं काम करतं ते पाहणं, आपल्या देशाची सेवा करणं, देशातल्या लोकांची सेवा करणं, हे त्यांना अतिशय महत्त्वाचं वाटत होतं. देअरफोर आय प्लस्ड इन टू ऑल दिस ब्रांचेस ऑफ नॉलेज. आणि म्हणूनच इथे एक निवड आलेला आहे, प्लस्ड इन टू, ज्याचं मिनिंग होतं डायव्ड इन टू, म्हणजे स्वतःला झोकून देणं. तर ते म्हणतात की मी सगळ्या ज्ञानाच्या सगळ्या शाखांमध्ये स्वतःला झोकून दिलेलं होतं, त्या ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता. सो इट वॉज अ पिरियड ऑफ रेनिसन्स फॉर मी. आणि म्हणून या काळाला, ज्या काळात त्यांनी बहुतेक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या काळाला ते रेनिसन्स पिरियड असं म्हणतात. म्हणजे त्यांच्या पुनरुज्जीवनाचा, त्यांच्या पुनर्जागृतीचा काळ आहे असं ते म्हणतात. सो वी यूज टू डिस्कस अबाउट रिलेटिव्हिटी, बिग बँग, एस्थेटिक्स, लिटरेचर, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स अँड मेनी अदर सब्जेक्ट्स एव्हरी डे अंटिल लेट इन टू द नाईट. सो अगदी बराच उशिरा रात्रीपर्यंत ते आपल्या ह्या ग्रुपमध्ये अनेक विषयांच्या बद्दलची चर्चा करत असायचे. मग ते बिग बँग असेल, ॲस्थेटिक्स म्हणजे सौंदर्यशास्त्र असेल, साहित्य असेल, तत्त्वज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, अशा हरेक विषयांच्या बद्दलच्या चर्चा त्यांच्या ग्रुपमध्ये चालायच्या. माय कबर्ड वॉज फुल ऑफ बुक्स ऑन अ व्हरायटी ऑफ टॉपिक्स. यांच्याकडे पुस्तकांचा मोठा खजिना होता. सो इट इज ओनली बिकॉज ऑफ द ह्युमन क्युरियोसिटी दॅट वी हॅव बीन एबल टू मेक सच अ ग्रेट प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्सेस. सो लेखकाचं असं मत आहे की आपण मानव एक अतिशय बुद्धिमान प्राणी आहे आणि म्हणूनच त्यानं ही जी काही अनेक सामाजिक शास्त्रांच्यामध्ये, सायन्समध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये जी मोठी प्रगती घडवून आणलेली आहे, ती केवळ एका त्याच्याकडे असणाऱ्या गुणांच्यामुळे झालेली आहे, ती म्हणजे ह्युमन क्युरिओसिटी. म्हणजे मानवामध्ये असणारा एक महत्त्वाचा गुण म्हणजे क्युरिओसिटी, म्हणजेच त्या ठिकाणी त्याच्या अंगी असणारी कुतूहल, त्याला प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची असणारी त्याची तीव्र इच्छा, यामुळे ही प्रोग्रेस घडलेली आहे. आय हॅव अ नंबर ऑफ लिमिटेशन्स बट वन थिंग आय एम प्राऊड ऑफ इज दी क्युरिओसिटी, ह्युमिलिटी अँड ह्युमॅनिटी दॅट इज कन्सर्न फॉर अवर फेलो ह्युमन बीइंग्स. सो त्या इथे पुढे असं म्हणतात की मला अनेक मर्यादा होत्या, माझ्या बाबतीमध्ये भरपूर लिमिटेशन्स होते, पण ते म्हणतात की आय एम प्राऊड ऑफ इज दी, मला स्वतःचा अभिमान वाटत होता, कारण माझ्याकडे ह्या 3 गुणांचा खजिना होता. ते म्हणजे क्युरिओसिटी, मला प्रचंड कुतूहलता माझ्यामध्ये होती, मी कायम उत्सुक असायचो गोष्टी शोधून करण्यासाठी. ह्युमिलिटी म्हणजे मी विनम्रता हा गुण नेहमी माझ्यामध्ये बाळगला. ह्युमॅनिटी, मानवता नेहमी माझ्यामध्ये ठेवली. सो ह्युमॅनिटीचा इथं अर्थ दिलेला आहे कन्सर्न फॉर अवर फेलो ह्युमन बीइंग्स, म्हणजे आपल्यासारख्या जे काही आपले बांधव आहेत त्यांचीही काळजी करणं हा एक महत्त्वाचा गुण आपल्यामध्ये असला पाहिजे. जगा आणि जगू द्या हा एक महत्त्वाचा गुण त्यांनी कायम पाळलेला आहे. सो आय लर्न दिस व्हॅल्यूज ड्युरिंग माय IIT डेज. सो ही महत्त्वाची व्हॅल्यूज आहेत, मूल्य आहेत की ज्यांनी IIT डेजमध्ये शिकलेली आहेत. I also became a firm believer in rationalism and equality for all the castes, creeds, races, genders and religions. त्याचबरोबर ते असं सांगते आहेत की त्यांचा ह्या गोष्टींवरती फर्म विश्वास होता, अगदी ठामपणे त्यांचा विश्वास होता. कशामध्ये होता तर रॅशनॅलिझममध्ये. रॅशनॅलिझम शब्दाचा अर्थ मराठीमध्ये होतो बुद्धी प्रामाण्यवाद. म्हणजे इथे त्याचं मिनिंग प्रोव्हाइड केलेलं आहे पहा. द प्रॅक्टिस ऑफ बेसिंग ओपिनियन्स अँड ॲक्शन्स ऑन रिझन अँड नॉलेज रादर दॅन ऑन रिलिजियस बिलीफ्स ऑर इमोशनल रिस्पॉन्सेस. म्हणजे इथं तुमचे रिलिजियस बिलीफ्स, तुमचे इमोशनल रिस्पॉन्सेसपेक्षा नॉलेज आणि रिझन्स, ॲक्शन्सला त्या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. सो बुद्धी प्रामाण्यवाद त्यांनी मांडलेला आहे. इक्वॅलिटी, समानता, कोणकोणत्या गोष्टींमध्ये समानता त्यांनी कायम लक्षात ठेवलेली आहे. तर कास्ट असतील, क्रीड असेल म्हणजे जात, पंथ, वंश, लिंग आणि धर्म, अशा अनेक गोष्टींच्यामध्ये समानता आहे, याच्यावरती त्यांचा पूर्णपणे ठाम विश्वास होता. सो आय स्टार्टेड ट्रीटिंग नेचर ॲज अ गॉड. आणि म्हणून निसर्गाला ते देव मानत होते. आणि ह्युमॅनिटी ही त्यांच्यासाठी मानवता, त्या ठिकाणी ह्युमॅनिटी ॲज अ रिलिजन म्हणजे धर्म हाच त्यांच्यासाठी मानवता होती. सो आय पास्ड फ्रॉम IIT
त्यांच्यासाठी मानवता हाच मोठा धर्म होता असं ते म्हणत आहेत. सो आय पास्ड फ्रॉम IIT, जॉईन्ड अ नॉन व्हायलंट सोशल मुवमेंट फॉर ट्रायबल्स विथ सर्वोदया, पार्टिसिपेट इन अ पीसफुल सत्याग्रह. त्यानंतर एक टर्निंग पॉईंट त्यांच्या आयुष्यामध्ये आला. सो जेव्हा त्यांनी IIT पास केलं त्यानंतर त्यांनी एका अहिंसक चळवळीमध्ये ते सामील झाले, जी ट्रायबल लोकांसाठी काम करत होती. सर्वोदय नावाची जी ट्रायबल लोकांच्यासाठी काम करणारी जी काही अहिंसक अशी चळवळ होती त्यामध्ये ते उतरले. त्यांनी पीसफुली सत्याग्रह केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी ते वेंट टू जेल फॉर 10 days, 10 दिवसासाठी ते त्या कामासाठी जेलमध्ये सुद्धा गेलेले आहेत. केम बॅक टू मुंबई, नंतर मुंबईला आले. व जॉबलेस फॉर अ व्हाईल, वर्कड फॉर ₹125 मंथ टू सुपरवाइज वर्कर्स ॲट दी नाईट शिफ्ट इन अ मेकॅनिकल वर्कशॉप. त्याचबरोबर अगदी कमीत कमी म्हणजे अगदी ₹125 पगारावरती त्यांनी नाईट शिफ्टमध्ये एका मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये तिथल्या कामगारांच्या वरती देखरेख करण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. जेव्हा ते मुंबईमध्ये असताना जॉबलेस होते, म्हणजे त्यांना नोकरी नव्हती त्या काळामध्ये, हा जॉब त्यांनी केलेला होता. त्यांनी जवळजवळ ही चेंज 13 हाऊसेस इन मुंबई, जसं 13 घरं त्यांनी आपल्या मुंबईमध्ये बदलली. अँड फायनली सेटल्ड ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज माय करिअर. आणि मग कुठे ते आपल्या माहिती तंत्रज्ञान या विषयाच्या बाबतीमध्ये त्यांनी करिअर फायनल केलेलं आहे. सो आय स्पेंड 32 years इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आउट ऑफ विच आय वॉज जवळजवळ 32 वर्ष त्यांनी या क्षेत्रामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये ते काढलेली आहेत. आणि म्हणून सो विच आय वॉज अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑर MD ऑर दी सॉफ्टवेअर हेड फॉर 33 years फॉर लार्ज ग्लोबल मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीज. सो जागतिकदृष्ट्या अतिशय मोठ्या असणाऱ्या ज्या सॉफ्टवेअर कंपन्या होत्या, सो त्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये MD म्हणून, चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून, सॉफ्टवेअर हेड म्हणून त्यांनी जवळजवळ 23 वर्षाचा अनुभव त्यांनी मिळवलेला आहे. सो विथ थाउजंड्स ऑफ सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स वर्ल्ड वाईड, जगभरातल्या अनेक सॉफ्टवेअर प्रोफेशनल्सबरोबर त्यांनी कामं केलेली आहेत. अँड 6 ऑफिसेस इन दी US, 6 ऑफिसेस त्यांची US मध्ये होती. युरोपमध्ये 3 होती, जपानमध्ये 1 आणि ऑस्ट्रेलियामध्ये 1, अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ऑफिसेस मध्ये काम केलेलं आहे. So I had to travel all over the globe around 150 times for business. काम आपल्या व्यवसायासाठी त्यांना संपूर्ण जगभरामध्ये जो 150 वेळा प्रवास करावा लागलेला आहे. ड्युरिंग दिस पिरियड आय हॅड ऑल्सो रिटन, याच काळामध्ये त्यांनी आपली स्वतःची 4 पुस्तकं लिहिली आहे विथ 500 to 700 pages each ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. माहिती तंत्रज्ञान विषयावरची 500 ते 700 पानांची ती पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे, की जी पब्लिश केलेली आहेत बाय टाटा मॅग्रो-हिल अँड then translated into Chinese for global distribution. So टाटा मॅग्रो-हिल यांनी ती प्रकाशित केली आणि पुन्हा ती ग्लोबल डिस्ट्रीब्युशनसाठी चायनीज भाषेमध्ये सुद्धा भाषांतरित केली गेलेली आहेत. Then I learned a lot of things when I was running these large companies. जेव्हा ते या मोठमोठ्या कंपन्या चालवत होते, मोठमोठ्या पदांवरती काम करत होते, तर ते म्हणतात की मी बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून शिकलेलो आहे. द फर्स्ट वन वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते या कंपन्यांमध्ये काम करताना ते काय काय शिकले, हे आपल्याला या टॉपिकच्या या पॅरेग्राफच्यातून लक्षात ठेवायचं आहे. तर वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीमवर्क. आपल्याकडे आपले सांघिक जे काही काम आहे ते त्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. सो इन टुडेज वर्ल्ड नथिंग इज पॉसिबल विदाऊट टीमवर्क. आजच्या ह्या जगामध्ये टीमवर्कशिवाय कोणतंच काम शक्य नाही आहे. सो यू कॅनॉट बी सक्सेसफुल इफ यू आर अ लोनर अँड इगोइस्टिक पर्सन. स्टुडंट्स, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा की तुम्ही एकाकीपणे आणि तुम्ही जर एकाकी असाल, लोनर असाल, इगोइस्टिक म्हणजेच तुम्ही जर अहंकारी वृत्तीचे असाल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही यशस्वी होणार नाही आहात. तुम्हाला इतरांना बरोबर घेऊन आपला स्वतःचा उत्कर्ष करायचा आहे. त्यासाठी अहंकार बाजूला ठेवून इतरांच्या बरोबरीनं तुम्हाला आपलं यश मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. हा महत्त्वाचा संदेश इथं रायटर आपल्याला देतोय. सो सेकंडली, यू नीड टू लीड फ्रॉम दी फ्रंट बाय सेटिंग अ गुड एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ युअर स्टाफ. दुसरं एक एक्झाम्पल ते इथं आपल्याला सांगताय, दुसरी गोष्ट नियम ते आपल्याला सांगताय की जेव्हा तुम्ही तुमच्या स्टाफबरोबर काम करत असाल तेव्हा तुमच्या स्वतःच्या चांगल्या उदाहरणाच्या द्वारे तुम्ही त्यांच्यासमोर एक प्रकारचा आयडियल क्रिएट केला पाहिजे. तुम्ही त्यांच्यासमोर एक आदर्श घालून दिला पाहिजे की काम कसं करावं. याचा आदर्श म्हणजे तुम्ही स्वतः एक उत्तम उदाहरण असलं पाहिजे.
थर्ड गोष्ट ते आपल्याला सांगताय दॅट थर्ड वॉज दॅट यू नीड टू ट्रीट युअर सबऑर्डिनेट्स अँड युअर कलिग्स ॲज फ्रेंड्स. सो जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये काम करत असाल, ॲज समजा तुम्ही मोठ्या हेड पदावरती काम करत असाल, तर तुम्ही तुमचे सबऑर्डिनेट्स लोक असतील, तुमच्या हाताखाली काम करणारे लोक असतील, तुमचे सहकारी असतील, तर त्यांना तुम्ही मित्रत्वाच्या नात्यानंच वागवलं पाहिजे. हा एक महत्त्वाचं गोष्ट तुम्ही तुमचा बिझनेस करताना किंवा तुम्ही कंपनीमध्ये काम करताना नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सो इन माय करियर आय मेड अ फ्यू मिस्टेक्स. ते म्हणतात की माझ्या करिअरमध्ये माझ्याकडनं काही चुका झाल्या, बट लर्न्ड अ लॉट अबाउट मोटिवेशन, being a good listener, target setting, and the art of delegation, which form such an important part of today's management. त्यामुळे ते म्हणतात की आजच्या घडीला जर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या पदावरती काम करण्याची वेळ आली असेल, तर त्यावेळेला चांगलं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणजे एक महत्त्वाचं म्हणजे प्रेरणा निर्माण करणं. इथे काही महत्त्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत बघा. गुड लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन. तुम्ही इतरांच्यासाठी प्रेरणा निर्माण केली पाहिजे. तुम्ही एक गुड लिसनर असला पाहिजे. तुम्ही एक गुड लिसनर असला पाहिजे, चांगला श्रोता असला पाहिजे. टार्गेट सेटिंग तुम्ही केलं पाहिजे. आर्ट ऑफ डेलिगेशन, इथे एक वर्ड आलेला आहे. आर्ट ऑफ डेलिगेशन म्हणजे आपल्याला काही योग्य अशा व्यक्तींच्यावरती आपली कामं आपल्याला सोपवता सुद्धा आली पाहिजेत. सो योग्य पर्सन कोणाकडे कोणता स्किल आहे हे लक्षात घेऊन ती कामं आपण त्यांच्याकडनं करवून घेतली पाहिजेत. सो व्यवस्थापनाची महत्त्वाची काही सूत्र त्यांनी इथं आपल्याला सांगितलेली आहे. सो या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला जो काही महत्त्वाची सूत्र त्यांनी सांगितलेली आहे, त्याचबरोबर कोणताही कंपनी चालवत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या असे तीन ते चार महत्त्वाचे मुद्दे आपल्याला ह्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहेत. सो आफ्टर वर्किंग फॉर ऑल दी सॉफ्टवेअर कंपनीज फॉर सो मेनी इयर्स, आय वॉन्टेड टू रिटर्न माय फर्स्ट लव, दॅट इज टू रीड अँड राईट ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स कन्सर्निंग ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. ते म्हणतात की सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये अनेक वर्ष काम केल्यानंतर ते पुन्हा आपल्या पहिल्या प्रेमाकडे वळालेले आहेत. सो त्यांचं पहिलं प्रेम काय होतं? तो रीड अँड राईट ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स, अनेक विषयांच्याबद्दलचं वाचन करणं आणि लेखन करणं. आणि ते विषय कोणते? कन्सर्निंग ह्युमन लाईफ, म्हणजे मानवी जीवन आणि मानवी अस्तित्व. हा त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा मुद्दा होता आणि या विषयाचं लेखन करणं, वाचन करणं हा एक अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांना आवडत असे ती करण्यासाठी. सो देअरफॉर I gave up 2 offers of around 3 crore rupees per annum to become a writer. आणि म्हणून ते सांगतात पहा इथं की त्यांच्याकडे अतिशय मोठी ऑफर आलेली होती. जसं 2 मोठ्या ऑफर्स त्यांना 3 करोड रुपीज वार्षिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या होत्या, पण या जुगारून देऊन ते लेखक बनलेले आहेत. सो दिस इज हाऊ माय सेकंड इनिंग्स ॲज अ रायटर इन मराठी बेगॅन. आणि इथूनच त्यांच्या मराठीमध्ये लेखन ॲज अ रायटर म्हणून, लेखक म्हणून दुसऱ्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. सो आफ्टर दिस आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी. सो यानंतर ते म्हणतात की मी जो 34 पुस्तकं जे आहेत ते त्यांनी मराठी भाषेत लिहिलेली आहेत. मोस्ट ऑफ देम हॅव बिकम बेस्ट सेलर्स विथ टेन्स ऑफ थाउजंड्स ऑफ कॉपी सोल्ड फॉर एज. सो त्यातली बरीचशी पुस्तकं ही बेस्ट सेलर ठरलेली आहेत, म्हणजे चांगला खप त्या पुस्तकांचा झालेला आहे. त्याच्या अगदी टेन्स ऑफ थाउजंड्स, हजारो लाखो प्रती त्यांच्या खपल्या गेलेल्या आहेत. However, it is not the sales or the money that is important to me as much as the fact that these books have brought about very good changes in the lives of thousands of readers. So तिथे म्हणतात या पुस्तकांचा किती खप होतोय, त्याच्या थ्रू मला किती पैसा मिळतोय हे महत्त्वाचं नाही आहे, तर ही पुस्तकं हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये, वाचकांच्या आयुष्यामध्ये किती मोठा चेंज, किती मोठा बदल घडवून आणत होती हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो असं बदल घडवून आणणारी, लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणारी अशी त्यांची पुस्तकं होती. सो आफ्टर रीडिंग माय ऑटोबायोग्राफी मुसाफिर अँड अ बुक ऑन सायकोलॉजी मनात, हंड्रेड्स हॅव कम आउट ऑफ डिप्रेशन. सो त्यांनी आपल्या काही पुस्तकांचा उल्लेख केलेला आहे. सो त्या पुस्तकांचा रेफरन्स आपल्याला लक्षात घेऊन त्याचं महत्त्व, इम्पॉर्टन्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो ते म्हणतात की मी माझी ऑटोबायोग्राफी लिहिलेली आहे मुसाफिर. त्याचबरोबर मानसशास्त्रावरती आधारित त्यांचं मनात नावाचं पुस्तक आहे. ते वाचल्यानंतर तर त्यांना अनेक असे सूचना आलेल्या आहेत, लोकांच्याकडनं सांगितलं गेलेलं आहे की कितीतरी माणसं हे पुस्तक वाचून डिप्रेशनमधून, निराशेतून बाहेर आलेली आहेत.
अनेक लोकांनी त्याच्या डोक्यात येणारे सुसाईडचे विचार जे आहेत, आत्महत्येचे विचार जे दूर लोटलेले आहेत, अँड डिसाइडेड टू स्टार्ट ऑल फ्रेश, आणि नव्यानं आपलं आयुष्य सुरुवात करायचा त्यांनी विचार केलेला आहे. देर आर हंड्रेड्स हू टेल मी दॅट दे अंडरस्टूड दी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ऑर बिग बँग. त्याचबरोबर काही अनेक अशी लोकं होती, त्यांना सांगितलेलं आहे की डझनहून अधिक लोकांनी त्यांना सांगितलेले आहे की त्यांचा सापेक्षवादाचा सिद्धांत, बिग बँग्स थेरीचे आहे, ते केवळ त्यांचं विज्ञानावरचं एक पुस्तक वाचून त्यांना अगदी इझिली समजून घेता आलेलं आहे. सो रीडिंग माय बुक ऑन सायन्स, किमयागार. सो किमयागार या पुस्तकाच्या थ्रू त्यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत, बिग बँग थेरी लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. Then my book Boardroom on Management has created at least 20 successful entrepreneur. सो त्यांचं जे बोर्डरूम नावाचं व्यवस्थापनावरचं पुस्तक आहे ते वाचल्यामुळे किंवा 20 यशस्वी उद्योजक त्याच्यामुळे तयार झालेले आहे. देन देर आर हंड्रेड्स हू टेल मी दॅट दे नाव कॅन अंडरस्टँड इकॉनॉमिक टाइम्स ऑर NDTV प्रॉफिट आफ्टर रीडिंग माय बुक ऑन इकॉनॉमिक्स. अर्थात त्याचबरोबर अर्थशास्त्रावरचं अर्थात नावाचं पुस्तक वाचून त्यांना इकॉनॉमिक टाइम्स आणि NDTVनी कसा प्रॉफिट कमवलेला आहे हे त्यांना आता समजू लागलेलं आहे, अशी बरेचसे लोक त्यांना सांगत असतात. देन मेनी हॅव टर्न टू मॅथमॅटिक्स आफ्टर रीडिंग माय बुक ऑन मॅथमॅटिक्स, गणिती. सो गणिती हे मॅथ्सवरचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे बरीचशी लोक मॅथमॅटिक्स या विषयाकडे वाचण्याकडे वळलेली आहेत. द सेम इज ट्रू अबाउट माय बुक्स ऑन इंडियन म्युझिक, नादवेद, इंग्लिश literature, Zapurza, painting, canvas, western films, limelight, and western music, symphony, or books such as Genius series, रक्त और विटॅमिन्स और अनर्थ. सो अशा अनेक वेगवेगळ्या विषयावरची त्यांची पुस्तकं आपल्या वाचनासाठी आपल्यासारख्या वाचकांना अवेलेबल आहेत. अतिशय अर्थपूर्ण, अतिशय आपल्या जीवनाला अर्थ देणारी, एक्झिस्टन्सला अर्थ देणारी अशी ही पुस्तकं आहेत. सो इट इज दिस रिॲक्शन्स ऑफ थाउजंड्स ऑफ रीडर्स अँड द फिलिंग दॅट आय एम टचिंग द हार्ट्स ऑफ थाउजंड्स. आणि म्हणून इफ नॉट लॅक्स ऑफ माय रीडर्स दॅट कीप्स मी गोईंग. त्यामुळे ते म्हणतात की या हजारो वाचकांच्या ज्या प्रतिक्रिया माझ्याजवळ येत असतात, सो लाखो नव्हे तर किमान हजारो लोकांच्या मनाला मी माझ्या या लेखनाच्यामुळं त्यांच्या मनाला मी स्पर्श करू शकलेलो आहे, हीच भावना त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि ती भावना त्यांना पुढे जाण्यासाठी कायम स्फूर्ती देते आहे, त्यांना मोटिवेट करते आहे, त्यांना प्रेरणा देते आहे. सो वाय एम आय टेलिंग यू माय स्टोरी. शेवटी ते आपल्याला असं म्हणतात आहे की का मी ही सगळी स्टोरी तुम्हाला सांगत आहे. वेन आय टूक लुक बॅक देर आर अ नंबर ऑफ लेसन्स अँड व्हॅल्यूज दॅट आय चेरिश अँड कीप लर्निंग अबाउट इव्हन टुडे. सो ते म्हणतात की जेव्हा मी माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा शिकलेले अनेक धडे, मी माझ्या आयुष्यामध्ये शिकलेली अनेक मूल्य जी मी माझ्या मनात आजही जपून ठेवत आलेलो आहे, आजही मी शिकत आहे. सो अजूनही मी शिकत आहे. कीप लर्निंग अबाउट इव्हन टुडे. सो सम ऑफ दीज आर. सो कोणती मूल्य अशी आहेत की जे मी अजूनही शिकतो आहे, मला ती अतिशय महत्त्वाची वाटतात. तर त्या काही मूल्यांच्याबद्दल ते आपल्याला इथे सांगताय. सो ती म्हणजे क्युरॅसिटी, ह्युमिलिटी. क्युरॅसिटी इट मीन्स तुम्हाला तुमच्यामध्ये ज्ञान मिळवण्याची आस असली पाहिजे, तुमच्यामध्ये कुतूहलता असली पाहिजे. ह्युमिलिटी म्हणजे विनम्रता असली पाहिजे तुमच्यामध्ये. ह्युमॅनिटी मानवता असली पाहिजे. रॅशनॅलिटी तुम्ही तर्कसंगत विवेक बुद्धी ठेवली पाहिजे. इक्वॅलिटी समानतेनं तुम्ही सर्वांना वागवलं पाहिजे. टीमवर्क सांघिक कार्याला महत्त्व दिलं पाहिजे. क्विस्ट फॉर एक्सलन्स त्याचबरोबर उत्कृष्टतेचा शोध आपण कायम घेतला पाहिजे. आणि नेव्हर से डाय कधीही हार न मानण्याची आपली वृत्ती असली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे थिंकिंग बी, आपली विचारसरणी ही उच्च असली पाहिजे. कारण जसं आपलं आचार तसेच आपले विचार असतात. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गुणांचा विचार इथं आपल्याला रायटर करायला सांगतो. ही सगळी मूल्य आपण आपल्या आयुष्यामध्ये जपली पाहिजे. तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये उत्कृष्टतेकडे वाटचाल करू शकू. असे महत्त्वाचा मेसेज देणारी, आपल्याला मोटिवेट करणारी ही स्टोरी, ऑटोबायोग्राफिकल स्केच जे आपण आपल्या